मित्रांनो, तुम्ही जर मनी हाइस्ट वेब सिरीज पाहिली असेल तर आज जी मी तुमच्यासाठी वेब सिरीज घेऊन आलो ती तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. मनी हाइस्ट जशी बँक रॉबरीवर होती तशी ही वेब सिरीज रिअल इस्टेट स्कॅमरवर आहे. आणि ह्या वेब सिरीजचं नाव मित्रांनो आहे टोकियो स्विंडलर्स. ही 2024 साली म्हणजे ह्याच वर्षी रिलीज झाली आहे आणि ही मूवी तुम्हाला हिंदी डबमध्ये नेटफ्लिक्स ॲपवर पाहायला मिळेल. वेब सिरीजची IMDb रेटिंग 7.3 आहे आणि ही एक जॅपनीज वेब सिरीज आहे. मित्रांनो, वेब सिरीजमध्ये दाखवले की एक रिअल इस्टेट स्कॅमरचा ग्रुप असतो जो एक $100 मिलियन एक मोठा रिअल इस्टेटचा स्कॅम करतात आणि ते पण विदाऊट पकडले जातात. नंतर तोच ग्रुप एक नवीन प्लॅन देखील बनवतात ज्यामध्ये $1,000 मिलियन चोरी दाखवली आहे. नंतर पुढे एक ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला या वेब सिरीजची बांधून देखील ठेवेल. जर मित्रांनो तुम्हाला खरोखर डाऊट वाटत असेल तर ॲटलिस्ट फर्स्ट एपिसोड पहा. पुढे तुम्हाला ऑटोमॅटिकली पुढचे एपिसोड बघायची इच्छा जागृत होईल. मित्रांनो, स्टोरी डायरेक्टली फर्स्ट एपिसोडपासून सुरू होते. कुठेही तुम्हाला स्टार्टिंगला बोरिंग नाही होणार. डायरेक्टली तुम्ही स्टोरीशी कनेक्ट व्हाल. वेब सिरीजची स्टोरी, बॅकग्राऊंड म्युझिक, ॲक्टरची ॲक्टिंग आणि फायनली डायरेक्शन अँड एक्झिक्युशन देखील जबरदस्त आहे. वेब सिरीजमध्ये टोटल 7 एपिसोड्स आहे आणि हर एक एपिसोड अंदाजे 50 मिनिटाचा आहे. बाकी मित्रांनो, जर तुम्हाला ही वेब सिरीज आवडली तर मला खाली कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांबरोबर देखील शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.